धुळे जिल्हा परिषदेतील वयोमानानुसार दिनांक 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण 124 अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी विविध विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती व कार्यगौरव सोहळा दिनांक 29 मे रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला। कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख होते। एकूण सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील 10, मनपाती विभागातील 3, शिक्षण विभागातील 100 आणि आरोग्य विभागातील 7 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे सेवानिवृत्तीच्या दिवशीच पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मंजुरीची कागदपत्र प्रदान करण्यात आली। सेवानिवृत्तीनंतर मृत्यूवेतनासाठी कार्यालयीन दिरंगाई व विविध कागदपत्रांसाठी पुन्हा धावपळ टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने राबवलेल्या या व कर्मचारी हिताच्या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। यावेळी जिल्हा परिषदचे दिव्यांग विभागाचे अधिकारी मानसिंग पावरा, सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक सुरेखा दिनकर गरुड, शिरपूर येथील मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी, दापुरा येथील मुख्याध्यापक सुनील कोठावदे यांच्यासह विविध विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच त्यांना निवृत्तीवेतन मंजुरीची कागदपत्रे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील, मुख्य लेखावित्त अधिकारी स्वरंजली पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य चंद्रकांत साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोळके, कार्यकारी अभियंता बांधकाम संजीव पवार, कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास व महिला अजय फडोळ, नितीन खंडेराव आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। सन्मान, कृतज्ञता आणि भावनिक क्षणांनी भरलेला हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। तालुक्यात 3 वर्ष सेवा केली आणि त्या सेवेनंतर मी माझ्या सोबत धुळे तालुक्यात आलो। 4 वर्षी ते सेवा केली। तिथून आज अखेर शिरपूर तालुक्याला 30 वर्षे सेवा केली। तर या सेवेमध्ये जिल्हा परिषद प्रशासनातल्या सगळ्या सहकारी कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं आणि आज हा सोन्याचा दिवस, सोनियाचा दिवस म्हणून आपण त्याला की आम्ही सुखरूप सेवानिवृत्त होतो। काहीच अडचण आली नाही आणि विशेष म्हणजे कौतुक करावं आपल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या बांधवांचं की इथे इतर जिल्हा परिषदांसारखं काम नाही। पेन्शन प्रस्ताव मी संघटनेत काम करत असल्यामुळे ऐकलेला आहे। आपला शेजारचा जिल्हा तिथे पेन्शन प्रस्ताव सादर होताना काय काय होतं, गमती जमती, तशा गमती जमती आपल्या जिल्ह्यात नाही। एवढा आपला विभाग प्रामाणिक आहे। मग अर्थ विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो मी, तर त्यावेळेस देखील मला कोणी आई वडील सोडायला आलेले नाही। आज देखील मी एकदा सत्कार स्वीकारतोय। याला मला दुःख नाही, मी सांभाळतोय आणि सांभाळत असताना माझ्याकडून दिव्यांगांसाठी विभागासाठी न्याय देता येईल असं मी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे। मोठ्या संख्येनं आपल्याकडं लोक रिटायर होत आहेत आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आणि त्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यासाठी त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते सुद्धा उपस्थित झालेले आहे। मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। शासकीय नोकरी कशा प्रकारची झालेली आजकाल आपल्याला माहिती आहे। अनेक कायदे आलेले आहेत, RTI सारखं कायदा आहे किंवा विलंबानिमित्त शासकीय वगैरे त्याच्या प्रकारचे कायदे आलेले आहेत। अशा अनेक कायद्या आणि लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे। केवळ कायदे आले असं नाही, अवेअरनेस आलेला आहे आणि त्यांच्या जोडीला टेक्नॉलॉजी आलेली आहे। त्यामुळे हे सगळे कायदे, रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील, हे सामान्य नागरिकांच्या हातामध्ये गेलेले आहे आणि त्यामुळं आपल्याला नोकरी करताना हे फार स्किलफुल झालेलं आहे। फार अवघड झाला असं मी म्हणणार नाही, परंतु इट्स अ व्हेरी स्किलफुल नो। फार कौशल्याने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात आणि
त्यामुळं तुम्ही ह्या सर्वांनी व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत आणि आज यशस्वीपणे सर्वांनी यशस्वीपणे आपल्या ह्या सेवेमधून आज ते रिटायर होत आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना निश्चितपणे शुभेच्छा देतो.